माझं नाव संदीप रामदास गवळे। आज तुम्ही कलेक्टर ऑफिस समोर बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसले, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी 2011 पासून जे आमचे जात वैधता जे बंद पडलेले आहे त्याची आमची मागणी आहे। जे आम्हाला समिती जी नेमलेली आहे जात वैधता देण्यासाठी ती आम्हाला समिती डावलून देण्याचं काम करू लागली आणि आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र हे शैक्षणिक कामासाठी आवश्यक आहे। त्याच्यामुळं आमच्या कोळी मल्हार आणि कोळी महादेव समाजाचं खूप मोठं नुकसान होत आहे आणि संपूर्ण संपूर्ण मराठवाड्यातील जे काही आदिवासी समाज जो आहे आमचा कोळी महादेव कोळी मल्हार सगळे कलेक्टर ऑफिसला आमचे आमरण उपोषण धरणे आंदोलन बेमुदत आंदोलन हे सगळे आमचे समाज बांधव करत आहेत आणि शासनानं याची दक्षता तात्काळ घ्यावी। शासनाला एकच म्हणायचं आहे की आमचा आता अंत पाहू नका, नाहीतर आम्ही आता खूप खूप त्रस्त झालेलो आहे। कारण की आमच्या समाजाला आता फक्त न्याय पाहिजे, बस न्याय न्याय आणि हक्काची आमची ही लढाई आहे आणि शासनाने याच्यावर कळकळीची विनंती आहे, शासनाने आमचे आश्वासन तात्काळ मार्गी लावण्यात यावे। काय निवेदन वगैरे दिले तुम्ही आज? आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन वगैरे दिलेले आहे। 3 दिवसाचं आमचं धरणे आंदोलन आहे 17 तारखेपर्यंत। काय आश्वासन दिले तुम्हाला? आश्वासन तर काही दिले नाही, भेटायला काही आले नाही आमच्याकडं, पण आता बघू आले तर। मागणी पूर्ण नाही झाली तो नंतर आमची जर मागणी पूर्ण जर या 17 सप्टेंबर पर्यंत जर नाही झाली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करणार आहे आणि चक्का जाम करणार आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची जनजागृती राहील, कारण की मोठ्या प्रमाणात समाज वंचित झालेला आहे। जात वैधता ही आम्हाला तात्काळ मिळालीच पाहिजे, हाच आमचा मुख्य प्रश्न आहे। आणि आमच्या एका बांधवाने मरण पावलेला आहे बीडमध्ये निलंगा लातूर निलंगामध्ये मरण पावलेला आहे की त्याला जात प्रमाणपत्र मिळाले नाही। एसडीएम ऑफिस कार्यालयाला त्याने फाईल सबमिट केली होती 1 वर्षापासून आणि चक्रा मारू परेशान झाले होता आणि तरी कलेक्टर साहेबांना त्याला जात प्रमाणपत्र दिले नाही म्हणून त्याने आत्महत्या केली। त्यालाही एसडीएमला कुठेतरी त्याला तात्काळ निलंबित करणे, त्याच्यावर गुन्हा दाखल करणे ही आमची संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी मल्हार आणि कोळी महादेव समाजाची शासनाला विनंती आहे। संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री येणार, तुमच्यासोबत काय भेटून तुम्ही निवेदन वगैरे? आता मुख्यमंत्री जर कधी संभाजीनगरमध्ये आले तर आम्ही त्यांनी जर निवेदन स्वीकारलं, जर काही चर्चेला तयार झाले तर आनंदाचीच गोष्ट म्हणेल आम्ही। ते जर प्रश्न मार्गी लावत असेल तर समाज त्यांचं अभिनंदन करेल। पूर्ण नाव सांगा. माझं नाव श्री संदीप रामदास गवळे, राहणार हळदा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माझं नाव साहेबराव उत्तमराव दांडगे, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमचं असं म्हणणं आहे की बा जो 30/10/2018चा जो जी आर आहे तो तात्काळ लागू करून त्या अनुषंगाने त्या अंमलबजावणी करून आम्हाला जात प्रमाणपत्र देण्यात यावं।